पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। कोठड्यात बैलगाडीवर स्वामी समर्थांची पालखी। आदिवासी भागात दुमदुमली स्वामींची श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माची संगम यात्रा। कोठडा आदिवासी भागात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा मंगलमय सोहळा। परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ग्राम अभियान सेवा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने ग्रामीण भागात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। आदिवासी ग्रामीण भागातील पहिली श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी यात्रा कोठडा येथील पवित्र श्री कोटेश्वर महादेव मंदिरात मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली। कोठडा गावात बालसंस्कारातून स्वामी कार्याची सुरुवात झाली। सुरुवातीला लहान मुलांनी एकत्र येत स्वामी महाराजांची माळव आरती करण्यास प्रारंभ केला। या छोट्याशा उपक्रमाने हळूहळू संपूर्ण गावाला भक्तिमय वातावरणात एकत्र आणले। आज या कार्याला तब्बल 7 वर्ष पूर्ण झाली असून गावात आध्यात्मिक परिवर्तनाची सकारात्मक झडाळी दिसून येत आहे। भाविकांच्या मते भगवान महादेव व श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती केल्यानंतर घरात सुखशांती लाभत आहे। गावातील व्यसनाधीनता कमी झाली असून प्रत्येक घरातून नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आहे। ज्या घरांमध्ये वादविवाद होत होते त्या ठिकाणी आता स्वामींचा जप होऊ लागलाय। दर सोमवारी सायंकाळी 7 वाजता नियमित आरतीचे आयोजन केले जाते। परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली 80% समाजकार्य आणि 20% अध्यात्म या तत्वावर आधारित श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविला जात आहे। पालखी सोहळ्यात बैलगाडीवर स्वामी महाराजांची पालखी काढण्यात आली होती। तसेच यहामोगी माता देवीची प्रसन्न मूर्ती आणि स्वामींची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती। या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई सुरेश कुमार नाईक, महिला व बालकल्याण सभापती संगीताताई भरत गावित, धारेश्वर मंदिराचे स्वामीजी दुय्यम निबंधक अधिकारी नरेंद्र व्ही बागड, कोठडा गावचे सरपंच वीरसिंग कोकणी, कॉन्ट्रॅक्टर RY पाटील, दीपक वसावे, अनिता दुसाने, महेंद्र दुसाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री चंद्रकांत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ ग्राम अभियान टीम मधील संदीप चौधरी, RD पाटील, धर्मेंद्र वाघ, दर्शन पाटील, अर्पण अग्रवाल, भूषण पाटील, निलेश डोले, रवी पाटील, हेमंत कलाल, नितीन माडी, गौरव गावित, विजय कोकणे आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। या भव्य पालखी सोहळ्यामुळे कोठडा गावात भक्ती, एकोपा आणि सामाजिक परिवर्तनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। शिवाय पालखी सोहळ्यादरम्यान गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। वाद्याच्या गजरात आणि स्वामी समर्थांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत भजन कीर्तनातून आपली भक्ती व्यक्त केली।